सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, उद्या 28 जुलै 2026 मंगळवार 28 आणि 29 जुलै रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा भयंकर स्वरूपाचा पाऊस होणार आहे। हवामान खात्याने राज्यातील 10 ते 12 जिल्ह्यांना मोठ्या पावसाचे अलर्ट देखील दिलेले आहेत। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। मित्रांनो, मागच्या काही तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस झाला आहे, तसेच सध्या देखील वातावरण बदललेले बघायला मिळत आहे। मात्र उद्या परवा 28-29 जुलै रोजी महाराष्ट्राला मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। आपण या ठिकाणी बघू शकता, मराठवाड्याचा हा जो संपूर्ण भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झाला आहे। तसेच विदर्भात देखील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम संपूर्ण विदर्भाला 28, 29 आणि 30 जुलै रोजी जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। या दरम्यान एकही भाग राज्यातील पावसावाचून वंचित राहणार नाही। तसेच इकडे उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचा भाग पाहिला असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आज रात्री आणि उद्या परवा पुढील 3 दिवस झालेला बघायला मिळेल। कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला आजपासून पुढील 5 दिवस सलग झालेली पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागात पाहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये पुढील 24 तासांच्या आत मोठा पाऊस होणार आहे। एकंदरीतच पाहायचं झालं तर मित्रांनो, राज्यात आता पुढील 2 ते 3 दिवस मोठे पावसाचे असतील, त्यामुळे काळजी घ्यावी। आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो राजापूर, पाटण, विटा, ईश्वरपूर, सांगोले, चिपळूण या भागात देखील पाऊस असेल। तसेच दापोली, महाबळेश्वर, महाड, लोणंद, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बारामती, लवासा, मुरुड, जंजिरा, दौंड, कर्जत, बार्शी, इंदापूर, अकलूज, जामखेड, शिरूर, पेण, लोणावळा, त्यासोबतच इकडे बदलापूर, कुळगाव, वसई विरार, मनसर, अहिल्यानगर, पाथर्डी, त्यासोबतच वाडा, घोटी, अकोले, बोईसर, जवाहर, कोपरगाव, श्रीरामपूर, पैठण, अंबड, त्यासोबतच पेठ, वापी, वलसाड, अहवा, सताना, मालेगाव, चाळीसगाव, सेवगाव, तसेच इकडे अंमळनेर, साक्री, नवपूर, वायरा, नवसारी, नंदुरबार, श्रीपूर, चोपडा, दहीफाटा, भरूच, सेंदवा या भागांमध्ये देखील आपल्याला पुढील 3 दिवस जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।